नाही तर काय होतं की मराठी माणसाला माहिती राहत नाही कुठं कशी काय इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. तो काय करतो की आता आमचे जे धंदे आहे, छोटे छोटे धंदे जसे की भाजीपाल्यासारखे, म्हणजे सकाळी गोष्टी भरल्या आणि संध्याकाळी विकून मोकळं. पण हा जो काही ताजा पैसा आलेला राहतो, याची विल्हेवाट कशी लावायची, याची इन्व्हेस्टमेंट कशी करायची, ह्या भरपूर गोष्टी माहिती राहत नाही. तो ताजा पैसा आपण कधी पाहिलेला राहत नाही, तो अचानक एवढा मोठा गल्ला आपल्याला दिसतो. मग त्याच्यातनं नेमका आपल्याला आजच्या दिवसाला पूर्णपणे खर्च किती लागलेला आहे तो कसा साईडला काढायचा. कारण तो माल आपल्याला इन फ्युचर 15 दिवसात नंतर एका महिन्यात भरावा लागणार आहे, तर तेव्हा आपल्याला पैसे पाहिजे. तर काय होतं की काही लोकांचे धंदे याच्यामुळे बंद पडले की तो पूर्णचं पूर्ण गल्ला घरी घेऊन जाणार, किंवा मग तो घरी गेल्यावर त्याला लगेच पाय फुटतात, लगेच दुसऱ्या लाईनी लागतात. या सगळ्या गोष्टी म्हणजे जे छोटे आहे धंदेविक लोक, त्यांच्या चुकता. मग काय केलं पाहिजे की जेवढा पैसा आपल्याला रॉ मटेरियलला वगैरे सगळं काही लागलं आहे तेवढा साईडला काढला पाहिजे. जेवढा रिअल म्हणजे प्युअर पैसा उरतोय तेवढाच आपण तो घरी घेतला पाहिजे. मग त्याच्यापुढं SIP असतात, पावती असतात, या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. अशा ज्या गोष्टी मेंटेन केल्यात तर कुठेतरी धंदा हा सक्सेस होतो.